देवगड तालुक्यातील कुणकेश्वर मंदिरांमध्ये भाविकांनी महाशिवरात्री निमित्त मोठी गर्दी केली आहे। कुणकेश्वर मंदिरात असंख्य भाविक दाखल झाले। यात्रेदरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येते। महाशिवरात्री निमित्त सिंधुदुर्गातील कुणकेश्वर मंदिर सजले। या ठिकाणी मंदिरालाही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। राज्यासह देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतोय। मुंबईतल्या बाबुलनाथ मंदिरात महाशिवरात्री निमित्त मध्यरात्रीपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे। दर्शनासाठी या ठिकाणी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुण्यातील भीमाशंकर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव सुरू झालाय। पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत। संपूर्ण भीमाशंकर नगरीत भोलेनाथांच्या जयघोषात हा उत्सव साजरा होतोय। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे। या भाविकांच्या गर्दीनं भीमाशंकरचा परिसर फुलला असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते। हे ज्योतिर्लिंग भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। याचं वैशिष्ट्य म्हणजे या ज्योतिर्लिंगात ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांच्याही प्रतिमा आहेत। ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात हे मंदिर वसलंय। औरंगाबादमधील घृणेश्वर मंदिरात मध्यरात्रीपासूनच भक्तांच्या रांगा लागल्यात। 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे शेवटचं ज्योतिर्लिंग आहे। या मंदिरात दर्शन घेतल्याशिवाय ज्योतिर्लिंगाची यात्रा सफल होत नाही अशी आख्यायिका आहे। दरम्यान घृणेश्वर मंदिरात आलेले भाविक शिवलिंगाला बेलफूल वाहून मनोकामना करतायत। महाशिवरात्रीसाठी भंडारा गोंदिया राज्य परिवहन महामंडळ सज्ज झालाय। या ठिकाणी 212 अतिरिक्त जादा बस सोडण्यात येणार असून याद्वारे 1500 फेऱ्या होणार आहेत। महाशिवरात्रीला होणारी प्रवाशांची गर्दी बघता अतिरिक्त जादा बस सोडणार असल्याचं वाहतूक नियंत्रक यांनी सांगितलंय। अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात रात्री 12 वाजल्यापासून दर्शन सुरू झालंय। पुजाऱ्यांच्या हस्ते मंदिरात अभिषेक आणि महाआरती करण्यात आली आहे। त्यानंतर दर्शनाची रांग खुली करण्यात आली। अंबरनाथ शहराची ओळख असलेलं हे शिवमंदिर तब्बल 958 वर्ष जुनं असून शिलाहार राजांनी हे मंदिर उभारलं होतं। दरवर्षी महाशिवरात्रीला या मंदिरात भाविकांचा महासागर दर्शनासाठी लोटतो। देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतोय। दिल्लीतल्या गौरीशंकर मंदिरात शिवलिंगांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत। गाझियाबादमधल्या दुधेश्वरनाथ मंदिरात शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भक्तांनी गर्दी केली आहे। या ठिकाणी बम बम बोलेच्या गजरानं मंदिर परिसर दुमदुमून गेलाय।